गरुडाचल नावाचे एक मुनी आपली कन्या माधवी हिच्यासह एकदा विष्णूच्या भेटीस आले। विष्णूने त्यांना आदर सत्कार केला आणि या बालवयातील माधवी अजाणतेपणे विष्णूजवळ जाऊन बसली। हे पाहून लक्ष्मीला राग आला आणि तिने तिला घोड्याच्या तोंडाशी होशील असा शाप दिला। हे ऐकून मात्र क्रोधित झालेले गरुडाचलांनी लक्ष्मीला तू हत्तीने होशील असा शाप दिला। हत्तीने रूपातील लक्ष्मी येथे आली व तिने पापमुक्तीसाठी तपश्चर्या सुरू केली। ब्रह्मदेवाने तिला पापमुक्त करून तिचे नाव महालक्ष्मी ठेवले। या स्थानाविषयी कोल्हासूर वधाची कथा प्रचलित झाली आहे। ती कथा काय आहे ते आता आपण इथे पुढे पाहूयात। तर पुरातन काळी राक्षस कोल्हासुराने या परिसरात अनाचार माजवले होते। देवही त्याचे पुढे हतबल झाले होते। देवांनी प्रार्थना केल्यामुळे महालक्ष्मीने त्याच्या युद्धाची तयारी केली। दोघांचं घनघोर असं युद्ध झालं। शेवटी महालक्ष्मीने ब्रह्मास्त्राने त्याचा मस्तक उडवलं। आश्विन पंचमीस त्याचा वध झाला। मृत्यूसमयी त्याने या क्षेत्रात आपले नाव मिळावे असा वर मागितला। देवीने वर देताच त्याच्या मुखातून दिव्य तेज थेट महालक्ष्मीच्या मुखात शिरलं। त्यांच्या नावावरून या नगरीला कोल्हापूर हे नाव मिळालं। कोल्हासुराच्या वधानंतर आनंद उत्साहात देवदेवता ऋषीमुनी सर्वजण आले, पण त्रुंबली देवीला आमंत्रण देण्याचे राहून गेले। हे लक्षात आल्यावर महालक्ष्मी इतर देवतांसह त्रुंबलीस पूर्वेकडून टेकडीवर भेटायला गेली। त्रुंबली रुसली होती। तिची समजूत काढून तिला येण्याची विनंती केली तेव्हा तू करवीर शस्त्री जा, माझा राग गेला पण मी येणार नाही असं तिने सांगितले व तिने तिथेच वास केला। तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथा ही सांगितली जाते। तर तिरुपतीला जाणारे महालक्ष्मीच्या दर्शनाला आवर्जून येतात। असेही बघण्यात आले आहे की बालाजी तोवर प्रसन्न होणार नाहीत जोवर त्यांची अर्धांगिनी महालक्ष्मी प्रसन्न होत नाही, अशी तिथल्या भाविकांची मान्यता आहे। तिरुपती आणि बालाजी देवस्थानामधील या नातेची ही एक कथा देखील आहे। ती कथा अशी आहे की एकदा भृंग ऋषी भगवान विष्णूकडे आले। त्यावेळी विष्णू शेषशायी असून निद्रा घेत होते, तर त्यांची पत्नी लक्ष्मी त्यांचे पाय चेपीत होती। भगवान विष्णूंनी आपले स्वागत केले नाही ह्याचा त्यांना खूप राग आला। महर्षी भृंगू यांनी भगवान विष्णूला छातीवर जोराने लत्ता प्रहार केला। भृंग ऋषीचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांची क्षमा देखील मागितली आणि भृंगचे पाय चेपण्यास सुरुवात केली। भगवान विष्णूचे हे वागणे पाहून देवी लक्ष्मीला क्रोध अनावर झाला। त्या रागापायी त्यांनी वैकुंठ सोडले आणि देवी कोल्हापूर येथे येऊन राहिली। देवी लक्ष्मी वैकुंठामध्ये कधीही परतली नसून आजही कोल्हापूरमधील भव्य देवस्थानामध्ये महालक्ष्मीचा वास आहे, अशी आख्यायिका देखील तिथे आहे। आणखी एका आख्यायिकानुसार या देवस्थानामध्ये भगवान शिवाचे गुप्त देवस्थान देखील आहे असे म्हटले जाते। शक्ती संतुलित राहावी यासाठी शिवही येथे असल्याचा समज आहे, पण शिवाच्या देवस्थानामध्ये भाविकांना जाण्यास बंदी देखील आहे। तुम्हाला ह्या माहितीबद्दल काय वाटले? तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।